गावातल्या कडेला एक लहानसं कौलारू घर होतं. त्या घरात राहायचा गणू नावाचा एक साधा, गरीब पण अत्यंत भक्त माणूस. गणूचं जीवन साधं होतं. सकाळी शेतात मजुरी, संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात नामस्मरण. त्याच्या घरात जास्त काही नव्हतं, ना संपत्ती ना सोयीसुविधा, पण त्याच्या मनातली संपत्ती अमाप होती. स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. दररोज सकाळी गणू उठायचा, तोंड धुवायचा, कपाळावर गंध लावायचा आणि स्वामींचं नाव घेत शेतात जायचा. संध्याकाळी कितीही थकला असला तरी तो मंदिरात न चुकता हजर. गावातील लोक त्याला पाहून हसायचे, चिडवायचे. गण्या फक्त स्वामी समर्थांचं नाव घेत बसून पोट भरतं का? पण गणू हसून म्हणायचा, जेव्हा वेळ येईल तेव्हा स्वामींची कृपा ओसंडून वाहेल. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसा गणूचा संसार अधिकच कठीण झाला. पावसाने दगा दिला, शेतात पीक पडलं नाही, मजूर कमी मिळू लागली, घरात अन्नसाठा संपला. एक दिवस असाही आला की भांड्यात पाणी सोडून काहीच शिजवायला नव्हतं. त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. पोरं भुकेने रडत होती. गणूचं मन हेलावलं, पण त्याने हार मानली नाही. तो सरळ मंदिरात गेला, स्वामींच्या पायाशी डोकं टेकवलं आणि म्हणाला, स्वामी, आज तुमचं खरं तपासायचं ठरवलं. मी माझं आयुष्य तुम्हाला अर्पण केलं. आता मला सांभाळा. जर खरंच तुम्ही माझे आहात तर मला आज मदत करा. त्या क्षणी मंदिराच्या दाराशी एक अनोळखी साधू आला. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती. तो गणूकडे आला आणि म्हणाला, हे घे, स्वामी समर्थांनी तुला द्यायला सांगितलं आहे. गणूने थक्क होऊन पिशवी घेतली. त्यात तांदूळ, डाळ, गूळ, तेल आणि थोडे पैसे होते. त्याने लगेच विचारलं, तू कोण? कुठून आलास? तो माणूस फक्त हसला आणि मंदिराच्या बाहेर निघून गेला. गणू पटकन मागे धावला, पण तो कुठेच दिसला नाही. फक्त गर्भगृहातून मंद स्वरात आवाज आला, अखंड नाम घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्या दिवसानंतर गणूच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासली नाही. मजुरी वाढली, पिकं चांगली यायला लागली, संसार सुखाचा झाला. पण गणूचा भक्तिभाव तसाच राहिला. तो रोज मंदिरात जाऊन लोकांना सांगायचा, स्वामी समर्थ फक्त ऐकतच नाहीत, ते उत्तरही देतात. पण श्रद्धा असावी, संयम हवा आणि नामस्मरण हवं. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाही, ही भक्तीची ताकद दाखवणारी खरी घटना आहे. जर आपण अढळ श्रद्धा ठेवली तर स्वामी समर्थांची कृपा अमर्याद आहे. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्वामी समर्थ कृपेची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश क्रिएशनची प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.